डॉक्टर अत्तर सरांना मी विनंती करते की त्यांनी सुद्धा आपले भूमिका या ठिकाणी व्यक्त करावी. ज्या ज्या महापुरुषांनी या देशाला न्याय, समता, स्वतंत्रता, बंधुता प्राप्त करून दिली त्या सर्व महामानांना मी विचाराचा सलाम करतो. व आज विश्वरत्न, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय राम ढगे सर, उपमुख्याध्यापक नागराज सर, प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक हनुमंत सर, पर्यवेक्षक आदरणीय राजेंद्र वालाकर्ते सर, सुप्रियाताई जाधव मॅडम, प्राचार्य उखळकर मॅडम व आता ज्यांनी आपले मार्गदर्शन केले असे पाटीलकर सर व सर्व आमचे बंधू भगिनी विद्यार्थी मित्र, मी अवघ्या 2 मिनिटांमध्ये तुम्हाला माझं मनोगत व्यक्त करणार आहे. कारण उन्हाची तीव्रता वाढलेली आहे आणि साहेबांनी देखील सांगितलेलं आहे की अवघ्या 2 मिनिटांमध्ये आपलं आवरून घ्यायचं. आता आपल्यासमोर पाटोदकर सरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला काय दिलं याविषयी सविस्तर माहिती दिलेली आहे. मी बाबासाहेबांबद्दल जर आपण पाहिलो तर सामाजिक क्रांती आहे, राजकीय क्रांती आहे, शैक्षणिक क्रांती आहे व ऐतिहासिक क्रांती आहे व सांस्कृतिक क्रांती आहे. या देशामध्ये बाबासाहेबांनी नेमकं काय दिलं, कुणाला काय दिलं, तर त्यापूर्वी या देशामध्ये असा कोणताही घटक, कोणताही समाज, या देशामध्ये 6643 जातीचे लोक आहेत. विद्यार्थी आहेत, शेतकरी आहेत, कामगार आहेत, महिला आहेत, पालक आहेत, सर्वच आहेत. तर कोणताही घटक असं म्हणू शकत नाही की आम्हाला या संविधानाच्या माध्यमातून आम्हाला काही मिळालं नाही असं कोणी सांगू शकत नाही. कारण या देशातील असणाऱ्या दीनदलितांना, कष्टकऱ्यांना, सामान्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वस्वी मौलिक अधिकार दिलेले आहेत आणि ते अधिकार संविधानाच्या माध्यमातून दिलेले आहेत. 395 कलमाचं संविधान देशातील, जगातील सर्वात मोठं संविधान दिलं. त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना मौलिक अधिकार दिले, विद्यार्थ्यांना मौलिक अधिकार दिले. या देशातील प्रत्येक घटकांना, प्रत्येक समाजातील घटकांना आर्टिकलनुसार ते मौलिक अधिकार दिले. आणि त्यामध्ये विशेषतः जो समाज हजारो वर्षापासून वंचित होता, ज्या समाजावर वर्णव्यवस्था लागू होती, साहित्यामध्ये वर्णव्यवस्था ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र इतकेच होते. बाबासाहेबांनी त्याच्या पुढे दाखवलं की 4 प्रकारची वर्णव्यवस्था नाही तर त्याच्यामध्ये 5 प्रकारची वर्णव्यवस्था आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र आणि त्याच्यानंतर अतिशूद्र. म्हणजे ज्या वर्णव्यवस्थेच्या माध्यमातून आम्हाला 1000 वर्षापासून जी वागणूक दिलेली आहे तर ती वागणूक बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून संपवून टाकली. त्यांना मतदानाचा अधिकार नव्हता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील असणाऱ्या सामान्य सर्व महिलांना मतदानाचा अधिकार दिला आणि समाजामध्ये समानतेने जगण्याचा अधिकार दिला. ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना इंग्लंडमध्ये पत्रकार परिषदेत विचारलं गेलं, या जगातील असणारं सर्वात मोठं संविधान तुम्ही दिलं तर या संविधानामध्ये लिहित असताना तुम्हाला कोणत्या अडचणी आल्या असतील, तर त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब म्हणतात की मला कोणत्या प्रकारच्या अडचणी आलेल्या नाहीत. कारण माझ्या पूर्वजांनी, माझ्या महापुरुषांनी, गौतम बुद्धापासून अण्णाभाऊ साठेपर्यंत या सर्व महापुरुषांनी जो इतिहास लिहिलेला आहे, जो इतिहास घडवलेला आहे, तर तो इतिहास मी समोर ठेवला. उदाहरणार्थ छत्रपती शिवाजी महाराज यांचं जे रयतेचं राज्य होतं तर ते रयतेचं राज्य मी माझ्या डोळ्यासमोर ठेवलं. महात्मा ज्योतिबा फुले यांनी 1873ला जी सत्यशोधक चळवळ केली तर ती सत्यशोधक मी संविधानामध्ये लिहिली. शाहू महाराजांचं जे आरक्षण होतं ते आरक्षण मी संविधानामध्ये लिहिलं. म्हणजे महात्मा बसवण्यांचं जे बसवण्यांनी लिहिलेलं काय कैलास हे जे वचन साहित्य होतं तर ते वचन साहित्य माझ्या साहित्यासमोर लिहिलं. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या महापुरुषांचा जो इतिहास आहे तर तो इतिहास मी समोर ठेवण्याचं काम केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, 1 मिनिटाचा प्रसंग सांगतो आणि माझे भाषण संपवतो. आपली शैक्षणिक सहल गेली होती. त्या शैक्षणिक सहलमध्ये आम्ही प्रतापगडावर आणि रायगडावर गेलो होतो. तर त्या प्रसंगी आम्ही गाईड ठेवलेला. तर तो गाईड सांगत असताना बऱ्याच गोष्टी त्याने सांगितल्या, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल, महात्मा फुलेबद्दल, बाबासाहेबांबद्दल, इतर महापुरुषांबद्दल. तर सांगत असताना काही गोष्टी त्यामध्ये थोडंसं मागे पण झाल्या. तर त्यावेळेस आमचे शैक्षणिक सहलीचे आमचे जे बसचे प्रमुख होते आदरणीय M.A. जाधव सर, तर जाधव सरांनी ताबडतोब मला तिथं सांगितलं की सर यामध्ये थोडंसं असं आहे का. कारण जाधव सरांनी देखील त्याचा अभ्यास केला होता, ते देखील चळवळीमध्ये काम करत होते. मग त्यावेळेस रात्री आम्ही जवळपास 11:30 पर्यंत M.A. जाधव सर, आम्ही नागरासमध्ये सर्वजण होतो. तर त्या विषयावर थोडंसं आम्ही थोडी चर्चा केली आणि त्यानंतर ते पुस्तकामध्ये कुठं आहे का तर ते पुस्तकाचं देखील संदर्भ मी वाचलं, त्याची देखील माहिती विद्यार्थ्यांना दिली. म्हणजे सांगायचं तात्पर्य या ठिकाणी एवढं सांगतो की आपल्या महापुरुषांनी आम्हाला काय दिलंय, या बहुजन महापुरुषांनी आम्हाला नेमकं काय दिलेलं आहे. आम्हाला माणूस म्हणून, माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला. जसं 2013चा सत्याग्रह आहे, तो 2013चा सत्याग्रह, काळा मंदिराचा सत्याग्रह आणि संविधानाचा सत्याग्रह
हे असं बरेच काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला दिलेलं आहे. आणि जी व्यवस्था होती ती व्यवस्था बाबासाहेबांनी संपुष्टात आणली. आणि राजा आता राणीच्या पोटातून नव्हे तर राजा आता मतपेटीतून निर्माण होईल. म्हणजे प्रत्येकाला मौलिक अधिकार म्हणजे देशाच्या सुप्रीम कोर्टालाही ते अधिकार, जे अधिकार मौलिक अधिकार आहेत, नागरिकांना मिळाले अधिकार आहेत, तर ते नागरिकांना मिळाले अधिकार कुणालाही हिरावून घेता येत नाही. त्याला म्हणायचं मौलिक अधिकार. आणि ते मौलिक अधिकार या देशातील असणाऱ्या प्रत्येक जाती धर्मांच्या लोकांना विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला दिलेला आहे. आणि त्यांचा विचार, त्यांनी लिहिलेले जे साहित्य आहे, त्यांनी लिहिलेले जे ग्रंथ आहेत, उदाहरणार्थ जसं 14 लिहिलेले ग्रंथ आहेत, भूवेंद्र शुद्राज, तसेच टचेबल अनटचेबल, असे अनेक ग्रंथ आहेत. तर ते ग्रंथ जर आपण वाचलो, त्याने लिहिलेले जे संविधान आहे 395 कलमाचे जे संविधान आहे, तर 1 ते 395 कलम आहे. तर या सर्वात त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. आणि खूप मोठं संविधान आहे, कारण उन्हाची तीव्रता वाढलेली आहे. मी खरं तर आज तुम्हाला जवळपास 2 तास ते 1.5 तास तुम्हाला मी व्याख्यान सांगणार आहे, देणार आहे. याबद्दल मी जवळपास 2 ते 3 पुस्तकं, नवीन पुस्तकं वाचलो बाबासाहेबांची. परंतु आता परिस्थिती लक्षात घेऊन या ठिकाणी मला एवढं सांगितलं होतं, आपण सर्वांनी या महापुरुषांचे विचार समाजामध्ये घेऊन जाऊयात. कारण हे त्यांनी सांगितलेलं आहे. बाबासाहेबांनी किंवा शिवाजी महाराजांनी, संभाजी महाराजांनी, महात्मा फुलेंनी, बसवण्णांनी किंवा अण्णाभाऊ साठेंनी आम्हाला कधी असं सांगितलं की आमच्या नावाचा जय जयकार करा, आमच्या नावाच्या जयघोष करा किंवा आमची जयंती साजरी करा. पण त्यांनी आम्हाला एक संदेश दिलेला आहे. तो संदेश तुम्हाला मी सांगतो, आमच्या नावाचा जय जयकार करण्यापेक्षा आमचे राहिलेले जे अधुरे कार्य आहे, तर ते अधुरे कार्य तुम्ही समाजांच्या तळागाळापर्यंत घेऊन जावा. आम्हाला डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा आम्हाला डोक्यामध्ये घ्या. आणि आमचं जर राहिलेलं अधुरे कार्य आहे, तर ते समाजांच्या प्रत्येक क्षणापर्यंत तुम्ही घेऊन जावा. हेच आमच्यासाठी जयंती असेल. आणि आमचं जे अधुरे कार्य आहे, तर तुम्ही पूर्ण कराल. आपण सर्व या महापुरुषांचे अनुयायी आहेत, आपण भक्त नाही. अनुयायी म्हणजे यांचं कार्य आपण पुढे घेऊन जाणार आहात. आणि आपण सर्वजण पुढे घेऊन जाऊयात. त्यांचं साहित्य, त्यांचं ग्रंथ वाचूयात आणि समाजामध्ये जागृती करूयात. याबद्दल मला आज बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी सर्वांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. आणि माझे 2 शब्द कुठे यातून संपतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय संविधान. की ज्यांच्यामध्ये ऊर्जा आहे, ज्यांच्यामध्ये प्रेरणा आहे, ज्या प्रेरणेच्या माध्यमातून आपले विचार अतिशय चांगल्या पद्धतीने व्यक्त करतात. मित्र, उद्धरणी कोटीकडे पुन्हा तुझ्या जन्मामुळे असे असणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जयंतीदिन आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी संपन्न होत आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं एका महापुरुषाची आठवण नव्हे तर ती एक सामाजिक न्यायाच्या, सामाजिक प्रतिष्ठेच्या आणि आत्मसन्मानाच्या लढ्याची प्रेरणा आहे. आता सरांनी सांगितलं की बाबासाहेबांनी संविधान दिलं आणि या संविधानाच्या निमित्तानं ती केवळ संविधान करतेच नव्हते, तर त्याच्या पलीकडे जाऊन एक श्रेष्ठ दर्जाचे अर्थतज्ञ, समाज सुधारक, त्याचबरोबर कायदेतज्ञ की ज्यांच्या विचाराचा हेतू आहे होता की समाजातला शेवटच्या थरापर्यंतला माणूस हा शिक्षणाच्या प्रभावामध्ये आला पाहिजे. जी का रंजले गांजले त्याची म्हणे जो आपला देव तेथेची जाणावा तोची साधू होता, ही विचारधारा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी मांडली. आणि या उक्तीप्रमाणेच सर्वसामान्य माणूस हा शिक्षणाचा केंद्रबिंदू बनला पाहिजे, ही विचारधारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची होती. आणि म्हणून या लोकांना त्यांनी सांगितले की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. जोपर्यंत तुम्ही शिकणार नाही तोपर्यंत तुमच्यावर होणारे अन्याय अत्याचार हे काम आहे. आणि अन्याय अत्याचार झाल्याशिवाय तुम्ही पेटून उठणार नाही. आणि पेटून उठल्याशिवाय म्हणजे समाजामध्ये संघटन होणार नाही. म्हणजे हा मूलमंत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटला. मित्र, जाता जाता मी एवढंच म्हणेन की आजच्या पिढीनं खरंच हे लक्षात घेतलं पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे प्रेरणादायी आहे. त्यांच्या विचारामध्ये एक शक्ती आहे आणि या शक्तीचा शोध, त्याचा लय आपण सर्वसामान्य समाजामध्ये किंवा समाजामध्ये उतरूया तर खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना आदरांजली दिल्यासारखं होईल. तर या ठिकाणी मी माझे विचार थांबवतो. धन्यवाद.